कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब करा। आज की ताजा खबर। वडाचे झाड जमीनदोस्त, जीवितहानी नाही, हॉटेलचे लाखोचे नुकसान। मुरुम तारीख 26 येथील बस स्थानकातील 40-50 वर्षापासूनचे वडाचे झाड दिनांक 26 वार रविवार रोजी झालेल्या चक्रीवादळात जमीनदोस्त झाले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र शेजारीच असलेल्या श्री कपिलेश्वर कॅन्टीनच्या पाठीमागील भागात झाड कोसळल्याने हॉटेलचे अंदाजित 1.5 ते 2 लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याचे दिसून येते। दिनांक 26 रोजी अचानक आलेल्या चक्रीवादळाने सदरील झाडाला घेरले आणि त्यातूनच ही झाड जमीनदोस्त झाली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली। गेले अनेक वर्षाचे वडाचे झाड आतील बाजूस पडल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र हॉटेल व्यावसायिकाचे मोठे नुकसान झाले आहे। महसूल प्रशासनाने याची दखल घेऊन हॉटेल व्यावसायिकाला पुन्हा हॉटेल उभारणीसाठी मदत करावी अशी मागणी जनतेतून होत आहे। गंदगी साकिला बीच में कौन तुझे पे काढू का कोण मला अरे पळतोय ना राहू ना माझं बी काय लई दिवसाचा आहे झाडे कसा तवापासून बघतोय हे पाणी उभारून कुजलेत रे मळ्याचे एका पडणार झाड आहे। कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब करा।